आता बघूयात राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या 9 बातम्या। राज्यात काही भागात पावसाची विश्रांती। पुणे, रायगड, अमरावती, वर्धा आणि यवतमाळला येलो अलर्ट जारी। नाशिक जिल्ह्यातल्या 6 धरणं ओव्हरफ्लो। पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यातील पाण्यात वाढ। गंगापूर धरण हे 89% भरलं। बदलापूरला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण ओव्हरफ्लो। ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या रिमझिम सरी। रत्नागिरीला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील 8 धरणांमध्ये 65% पाणीसाठा, तर पिंपळगाव जोगे धरण 22% भरलं। धरण परिसरात जोरदार पाऊस। गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। संततधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी साचलं। आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 860 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। जळगावच्या अमळनेरमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवरचा बंधारा ओव्हरफ्लो। परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुण्यातील पूरग्रस्तांसाठी 25,000 रुपयांची मदत मिळणार। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचं आश्वासन। तर पूरस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणं सुद्धा काढण्यात येणार। पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाईचे निकष शिथिल। मदतीची रक्कम ही प्रति कुटुंब 5,000 वरून 10,000 रुपये इतकी होणार।